नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी मालिकेचा खूप जबरदस्त आणि भयानक असा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. आणि या प्रोमोमध्ये आता रितेशचं विजेता क्लासेसच्या रितेशचा आता खूप मोठा खरा चेहरा उघडीस येणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता जेव्हा कमळीने त्याला सांगितलं की माझे पोस्टर तू नको लावू आणि तुझ्या क्लासच्या नावासोबत माझं नाव अटॅच करू नको, तरीसुद्धा रितेशने काहीही ऐकलेलं नसतं. आणि मात्र आता कमळीने तिचा विचार करत आता खऱ्या शोधाकडे निघालेली असते. आणि मात्र कमळीच्या हाती रितेशच्या आयुष्यातील एक कडी लागलेली असते, ते म्हणजे त्याची गर्लफ्रेंड. हो, आणि ते म्हणजे आता इकडे कमळी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आता मिळून मात्र आता रितेशचा खरा चेहरा आणि हे सर्व कारस्थान कशा प्रकारे तो स्टुडंटची फसवणूक करतो, हे सर्व काही आता पोलिसांच्या समोर आणत आता रितेशला गजाआड करणार आहे. हो प्रेक्षकांनो, हा लेटेस्ट प्रोमो जस्ट रिलीज झाला. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये सविस्तर काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया. त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीन सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता कमळी जेव्हा कामाकडे म्हणजे स्कूलमध्ये जाण्यासाठी निघते, तेव्हा तिला आता इकडे रितेश ने आता विजेता क्लाससोबत तिचे फोटो अटॅच केले आणि मोठे मोठे पोस्टर आता शहरामध्ये लावलेले आहे. तर इकडे दुसरीकडे आता मात्र ते पोस्टर बघून आणि रितेशची स्माईल बघून आता प्रचंड राग आलेला असतो, तो म्हणजे कमळीला. आणि काहीही झालं तरी हे पोस्टर मी आता त्याला काढायला सांगणार आणि काहीही झालं तरी ही गोष्ट आपल्याला ऋषी सरांना सांगावीच लागणार. आता इकडे कमळी ऋषीला कॉल करते, पण आता ऋषी इकडे नयनतारासोबत पुण्याला गेलेला असतो, तो म्हणजे आता ऋषीचा मोबाईल विसरून. त्यामुळे आता ऋषी कमळीची कसलीही मदत करत नाही. तेव्हा आता ऋषी सर तर कॉल उचलत नाही आहे. खरं काय करावं कमळीला कळत नाही. तर कमळी आता रागाच्या भरात इकडे अन्नपूर्णा आजीची मदत न घेता नाही इकडे मात्र आता ऋषीची मदत घेता आता सरळ गेली, ते म्हणजे आता कोचिंग क्लासवर, जिथं की रितेश असतो. आता रितेश समोर गेल्यावरती आता कमळी बोलते की सर, मी कितीदा सांगितलं तुम्हाला की माझं नाव तुमच्या मात्र या विजेता क्लाससोबत नका जोडू. मी माझ्या मेहनतीने पास झालेली आहे आणि तुम्ही माझ्यावर कोणतीही कामगिरी होऊन तुमच्या क्लासचं नाव मोठं करू नका, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. त्यावर आता इकडे मात्र रितेश आता दादागिरीने कमळीशी बोलायला जातो आणि कमळीचं काहीही ऐकत नाही. तेव्हा मात्र आता कमळीला बोलतो की तुझ्याकडून जे झालं ते कर. आता मात्र या शहरातून आणि इतर शहरातून माझ्या विजेता क्लाससोबत तुझं नाव जोडलेलं आहे आणि ते कायमचं मी जोडणार. आता तू काहीही करू शकणार नाही. तेव्हा आता असं बोलल्यावरती कमळी लगेच धमकी देते की ठीक आहे, येत्या 2 दिवसामध्ये मी मात्र तुमचा खरा चेहरा या जगासमोर आणणार आणि मात्र स्वतः तुम्ही माझे पोस्टर या शहरामधून, या मुंबई शहरामधून आता ज्या बिल्डिंगवरती माझे पोस्टर आहे ते खाली उतरत माझी माफी मागणार. तेव्हा आता रितेश या कमळीला लाईटली घेतं आणि मात्र त्याला आता तिला लाईटली घेऊन आता निघून जाण्यासाठी सांगते. त्यावर आता कमळी मात्र अश्रू डोळ्यात घेत आता बाहेर निघते. तेवढ्यातच तिला एक मुलगा भेटतो आणि बोलतो की तू कमळी ना, ज्याची रितेश सरांनी हे पोस्टर लावले आहेत. त्यावर आता इकडे लगेच रितेश सरांचं नाव म्हटल्यावर हो मीच कमळी. त्यावर आता इकडे 8 वर्षांपूर्वी रितेश सरांनी असंच एका टॉपरचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि मात्र तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, एवढाच फरक आहे की तू पोस्टरवरती फोटो नाही म्हटला आणि तिने रितेश सरांनी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आता तिचे पोस्टर असेच 8 वर्षापूर्वी लावलेले होते. आणि मात्र आता त्या मुलीला जर तुला भेटायचं असेल आणि खरंच रितेश सराचं आयुष्य इथपर्यंत कसं पोचलं, किती जणाचं त्याने मन दुखून इथपर्यंत पोचला, हे सविस्तर तुला जाणायचं असेल आणि या माणसाचा खरा चेहरा लोकांसमोर आणायचा असेल तर तू माझ्यासोबत चल. तेव्हा आता कमळी कसलाही विचार करत नाही आणि एकदा असं म्हटल्यावरती आता निघून जाते. तर तो मुलगा असतो तो सरळ आता कमळीला घेऊन जातो रितेशच्या गर्लफ्रेंडकडे. आता ती गर्लफ्रेंडला भेटल्यानंतर आता ती सांगते की मी रितेशची गर्लफ्रेंड, जसं तुझे फोटो तू रागात रितेशला नाही म्हटलं, तसंच एक काळ होता 8 वर्षापूर्वी की मी रितेशला स्वतः माझे फोटो लावायची परमिशन दिली, पण त्याने माझ्यासोबत 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहत मात्र एका मोठ्या घरच्या मुलीसोबत लग्न केलं आणि माझं आयुष्य
आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझंच काय, अशा कितीतरी मुली आहे ज्यांचं आयुष्य या रितेशनी विजेता क्लासच्या नावावर उद्ध्वस्त केलं आणि मात्र त्यातील एक मी तुझ्या साथ आहे कमळी, मी माझी साथ तुला नेहमीच आहे. आता मात्र काहीही झालं तरी हे घे पुरावे. या फाईलमध्ये रितेशने जे जे काळे कारनामे 8 वर्षापासून आजवर केलेले आहे त्या सर्वांची डिटेल्स आहे आणि आता मी तुझ्या सोबत आहे. चल आता पोलिसात, मला फक्त तुझ्या हिमतीची एक गरज होती. हा माझा भाऊ ज्याने तुला मला भेटवलं आणि मात्र हा तुझ्यावर पूर्ण नजर ठेवून होता. त्यांनी मला सांगितलं की आजवर तू आणि मी जे करू नाही शकलो ते कमळी नावाची मुलगी करायला निघाली आणि आपला पाठिंबा तिला हवा असायलाच हवा. म्हणून कमळी मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा आता लगेच इकडे कमळीला तर मात्र ती फाईल बघून आश्चर्याचा धक्का बसतो की आज फक्त कमळीचे काही फोटो त्याने लावले, पण अशाच प्रकारे आता कितीतरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात या ट्युशनच्या नावाखाली ओढून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं याची लिस्ट बघून मात्र आता इकडे कमळीला धक्का बसतोय. तेव्हा मात्र कमळी ती लिस्ट बघून आता कसलीही भीती मनात बाळगत नाही आणि शिवाजी महाराजांची लेक स्वतःला मावळं म्हणून आता सरळ जाते पोलिसांच्याकडे. आता पोलिसांकडे गेल्यावरती लगेच मला विजेता क्लासच्या विरोधात जो रितेश आहे त्याच्या विरोधात कंप्लेंट आता करायची आहे. त्यावर आता पोलीस बोलतो की असं नाही करू शकत, असं कसंही कोणाच्या बोलण्यावरून कंप्लेंट काय करणार. त्यावर आता कमळी लगेच एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं सांगतो आणि बोलतो की काय बोला सर, लाईव्ह चालू आहे तुम्ही आणि का तुम्ही विजेता क्लासच्या विरोधात कंप्लेंट घेत नाही आहे. आता तुम्ही माझ्या यांना व्हिडिओला सांगा, म्हणजे माझ्यापर्यंत जे लोक हा व्हिडिओ बघतील त्यांना तुम्ही सांगा. तेव्हा आता पोलीस घाबरतात आणि सरळ रितेशच्या नावाची कंप्लेंट आता फाईल केलेली असते कमळीने आणि रितेशच्या एक्स गर्लफ्रेंडने. तेव्हा मात्र आता इकडे पोलीस लाईव्ह व्हिडिओ चालू आहे या भीतीने आता ही मुलगी काहीही करू शकते म्हणून स्वतःची ड्युटी वाचवण्यासाठी लगेच आता विजेता क्लासवर धाड घालता आणि आताच विजेता क्लासची चौकशी चालू होते. आणि हे जे काही आहे एका व्हिडिओच्या धमकीमुळे आता पोलीस खूप मेहनत करून खूप मोठी कामगिरी करतात आणि विजेता क्लासवर धाड मारल्यानंतर मात्र आता आणि त्या एका फाईलच्या जोरावरती इकडे मात्र आता रितेशच्या हातात बेड्या घालतात. तेव्हा मात्र समोर जाते कमळी आणि लगेच आता रितेश बोलते की तू हे चांगलं केलं नाही आहे, तुला माहिती नाही की रितेश काय करू शकतो आणि काय नाही. तेव्हाच आता कमळीच्या मागे रितेशची गर्लफ्रेंड दिसते. तेव्हा मात्र आता रितेश हादरून जाते आणि त्याला आता सर्व काही माहिती पडतं की आता कमळी आपल्या या गर्लफ्रेंडच्या मदतीने आता आपल्याला काहीही करू शकतं. आपला खरा चेहरा आता तिच्या समोर आलेला आहे, कारण याच गर्लफ्रेंडला काही वर्षापूर्वी जीवघेणा हल्ला रितेशने केलेला असतो आणि हिचा जीव गेलेला आहे असं त्याला वाटत असतं. मात्र आज रितेशने तिला समोर बघता क्षणी मात्र त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. अशा प्रकारे आता रितेशच्या एक्स गर्लफ्रेंडचा खरा चेहरा इकडे कमळीने सर्व पुरावे सादर करत मात्र रितेशला एक्सपोज केलेला आहे आणि आता सर्व लोकांसमोर इकडे रितेशचा आणि विजेता क्लासच्या नावावरती काय काळबेरं चालू आहे हे सर्वांसमोर आणत कमळी मालिकेत खूप मोठा धडाका झालेला आहे. तर असे जबरदस्त ट्विस्ट आणि अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन, स्वामी समर्थ.